नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मटर टिक्की. तर मटर टिक्की कशी बनवायची तर रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपी आपण पुढे पाहूया. तर इथे मटर घेतलेले सोलून मी. आता हे 2-3 पाण्याने, एवढे 2-3 नाही, 1-2 पाण्याने धुवून स्वच्छ घ्या. आणि आता आपण याला काय करणार आहे, बॉईल करणार आहोत. हे तुम्ही तव्यावर पण असे फ्राय करून घेऊ शकता थोड्या तेलामध्ये. बॉईल झालेले आहेत आता हे मटर. आता एका बाउलमध्ये घेऊन याला स्मॅश करून घेऊ. आपल्याला जाडसरच स्मॅश करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला आपण केले तर एकदमच त्याचं पीठ होऊन जाईल. तर मी असं स्मॅश करून घेतलेलं आहे पावभाजीच्या स्मॅशरनी. आता इथे मी पोहे घेतलेले आहेत, ते धुवून घेते. म्हणजे ते आपल्याला भिजून घ्यायचे, ते धुवून घेतले तरी ते भिजल्या जातात. आता हे एक साईडला ठेवलेत. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, अद्रक घेतले, लसूण आणि जिरं वापरायचं आहे आपल्याला. बाकी याला काही नाही वापरायचं. आता हा ठेचा बनवलेला आहे. इथे बटाटे घेतलेले आहेत मी, 2 ते 3 बटाटे घेतलेले शिजून. आता हे एका प्लेटमध्ये हे सगळं साहित्य एकत्र करायचं, मीठ घालायचं आणि असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी सकाळच्या नाश्त्याला तर मस्त पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलेसुद्धा आवडीने खातील. मुले म्हणजे सगळेच आवडीने खातील, मोठी माणसंसुद्धा. आणि मग याच्या काय करायचे आहेत, आपल्याला टिक्की बनवून घ्यायची सगळ्यांनी. आणि आता पॅनला आपण आता हे शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय पण करू शकता. शॅलो फ्राय करणार आहे. तेल लावून घ्यायचं आणि वरून थोडं थोडं तेल सोडायचं. आता हे मस्तपैकी असे कुरकुरीत फ्राय होऊन जातात. व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही, असे मस्त फ्राय झाले आणि कलर पण अगदी छान आलेला आहे. आणि मग मटर टिक्की रेडी झालेली आहे आपली. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तोपर्यंत धन्यवाद.